नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत खूपच खमंग, खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे साबुदाण्याचे फ्लावर पापड. उन्हाळ्यात एकदम परफेक्ट रेसिपी, कमी साहित्य, सोप्या पद्धतीने आणि एकदम मार्केटसारखा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपी सुरू करूया. सर्वात आधी मी घेतलेली आहे अर्धी वाटी साबुदाणा आणि आता तो आपण कढईत टाकूया. तर इथे तुम्ही पाहू शकताय अर्धी वाटी मी साबुदाणा घेतला आहे. साबुदाणा भाजण्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवली होती. कढई आपली चांगली गरम झालेली आहे. आपण हा साबुदाणा लो फ्लेमवर हलका भाजून घेणार आहोत. ते इथे तुम्ही पाहू शकताय. तर मैत्रिणींनो, ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, कारण यामुळे साबुदाण्याच्या आतली ओलसरपणा जो आहे ना तो निघून जातो आणि मग तो मिक्सरमध्ये खूप छान बारीक होतो. पण लक्षात ठेवा, रंग अजिबात बदलून देऊ नका. तुम्ही पाहू शकता हलका गरम झाला आहे. साबुदाणा भाजताना गॅस अजिबात मोठा करायचा नाही, नाहीतर काय होईल, याचा कलर आहे ना लाल होईल. तर तुम्ही पाहू शकताय मी गॅसची फ्लेम बारीकच ठेवलेली आहे. तर तुम्हाला दाखवते ती हाताने किती छान अशी भाजलेली आहेत आणि कलर पण तुम्ही पाहू शकता पांढरा शुभ्र आहे. आता आपण गॅस बंद करून थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवूया आणि थंड झाला की मिक्सरमध्ये टाकून बारीक करूया. जितकं बारीक करू तितकं आहे ना पापड छान येतात. मैत्रिणींनो, साबुदाणा हा उन्हाळ्यात खूप फायदेशीर असतो. तो शरीराला थंडावा देतो आणि एनर्जी देतो. म्हणूनच उपवासात तो खूप वापरतात. आणि हो, जर तुम्हाला अशा यूजफुल रेसिपी आवडत असेल तर आपल्या चॅनेलला म्हणजे सोनप्स रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. आता हे आपण मिक्सरला बारीक करूया. तर इथे तुम्ही पाहू शकता साबुदाण्याची बारीक अशी पावडर झाली आहे. तर तुम्हाला हाताने दाखवते ते बोटावर घेऊन. तर पहा किती छान अशी बारीक पावडर झालेली आहे. जर आपला साबुदाणा भाजताना जर कच्चा राहिला तर काय होते, तर याची अशी पावडर बनत नाही. तर तुम्ही चाळून पण घेऊ शकता. आता ही पावडर आपण बाउलमध्ये काढून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता इथे मी मोठा असा बाउल घेतला आहे आणि यात घालते 1 वाटी पाणी. तर आपण अर्धी वाटी साबुदाणा घेतला होता, त्यासाठी आपण 1 वाटी पाणी घेतले आहे. तर टोटल आपल्याला 5 वाटी पाणी घ्यायचे आहे. त्यातलं मी 1 वाटी आत्ता पाणी घेतलं आहे. हे छान असं मिक्स करते. सुरुवातीला पातळ वाटेल, पण काळजी करू नका, साबुदाणा पाणी शोषून घेते. आता हे मिश्रण आपण 10 मिनटासाठी ठेवणार आहोत. तोपर्यंत मला कमेंटमध्ये सांगा, तुम्ही पापड घरचे बनवता का रेडीमेड आणता? आणि तुम्हाला साबुदाण्याचे पापड आवडतात का, ते पण मला कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनेलवर मी साबुदाण्याची पळी पापड कशी बनवायची, वेपर्स कशी बनवायची, त्याचेही व्हिडिओ अपलोड केले आहेत. तर तुम्ही माझ्या चॅनेलवर जाऊन पाहू शकता. आणि त्याचबरोबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण देते. तर याच्यावर मी झाकून ठेवले आहे आणि एक 10 मिनटासाठी. तर बघा 10 मिनटांनी वा, तुम्ही बघू शकता हे किती छान असं फुगलेलं आहे. आता हे अगदी क्रीमसारखं झालं आहे ना, म्हणजे साबुदाण्याने छान असं पाणी शोषून घेतलं आहे. तर तुम्हाला इथे दाखवते, हातामध्ये घेतल्यावर अजिबात आपल्या हातांना किंवा बोटांना लागत नाही. तुम्ही पाहू शकता इथे लागला आहे का, तर अजिबातच नाही आहे. म्हणजेच आपले पापड परफेक्ट होणार आहेत. चला तर मग पुढची स्टेप करूया. आता यात आपण अजून पाणी घालणार आहोत. तर इथे मी अजून 1 वाटी पाणी वतलेलं आहे. हे पण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर इथे मी तुम्हाला मगाशी सांगितलं आहे आपण 5 वाटी पाणी घालणार आहोत. अर्धी वाटी जर शाबू घेतले तर 5 वाटी पाणी लागणार आहे आणि हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे. त्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर आत्तापर्यंत आपल्या 2 वाट्या पाणी झालं आहे आणि ही जी आत्ता वाटी वतली ती 3री वाटी आहे. तर पहा पातळ असं झालेलं आहे. हे पण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. तर ही 4थी वाटी मी पाणी वतलं आहे आणि फायनली हे 5वी वाटी मी पाणी वतलेलं आहे. असे आपल्या 5 वाटी पाणी झालेलं आहे. मी पुन्हा पुन्हा का सांगते, पाण्याचं किंवा साबुदाण्याचे प्रमाण जर बिघडलं तर आपले पापड बिघडतात. पाणी हळूहळू घाला आणि सतत मिक्स करा. घोळ अगदी पातळ ठेवायचा आहे, कारण पुढे शिजवताना तो जाड होणार आहे. तर तुम्ही पाहू शकता किती पातळ असं झालेलं आहे. आता हे मिश्रण शिजवण्यासाठी मी पहिलीच गॅसवर कढई ठेवली आहे. कढई आपली गरम झाली की आता हा घोळ कढईत टाकते. सुरुवातीला 2 मिनटं गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर बारीक करायचा. सतत हलवत राहायचं. तर तुम्ही पाहू शकताय सर्व मी कढईमध्ये घातलं आहे. आता आपण हे व्यवस्थित असं ढवळत राहायचं, नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते. आपण हे ढवळत असताना शक्यतो पळीचाच वापर करायचा,
म्हणजेच आपल्याला हे व्यवस्थित असं ढवळता येते. तर इथे मी हे घेतलं आहे. थोडा वेळ ह्यांना पण हलवलं आहे. नंतर मी पळीचा पण वापर केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकताय ट्रान्सपरंट असं दिसत आहे. तुम्ही बघत आहात हळूहळू जाड होत चालले आणि आता तो ट्रान्सपरंट दिसायला लागले. हीच योग्य स्टेप आहे. तर तुम्ही पाहू शकता एकसारखं आपण हे हलवत राहायचं, नाहीतर काय होईल खाली असं करपू शकते. किती छान असं बनत आहे पाहू शकता तुम्ही. पाण्याचं पण प्रमाण आपलं योग्य झालेलं आहे. तुम्ही हे पापड एकदा नक्की ट्राय करून पहा व मला कमेंट करून सांगा हे पापड तुम्हाला कसे वाटले व तुमच्या मुलांना पण हे पापड आवडले का हे पण मला कमेंट करून सांगा. तर पहा जसं आपण हलवू ना तसं हे घट्ट होत चालले. पहिले तर वाटले आपल्याला हे पातळ झालं आहे, पण तसं नाही आहे. हे जसं आपण शिजवू ना बारीक गॅसवर तसं हे घट्ट होत चालले. एकदम ट्रान्सपरंट दिसते. हे पापड बनवण्यासाठी आपल्याला जास्त त्रास पण नाही, जास्त भांड्यांचा कुटाणा पण नाही. अगदी थोड्या साहित्यात बनलेले पण आहेत आणि आपल्या मैत्रिणींनी भांड्यांचा त्रास पण पडणार नाही. तर तुम्ही पाहिलं भांडी तर जास्त लागलेली पण नाही आहेत. तर हे पहा जसं आपण हलवू ना तसं हे घट्ट बनत चाललं आहे. आता याच्यावर आपण 1-2 मिनटे झाकून ठेवूया. तर इथे मी झाकते हे. 1-2 मिनटांनी तुम्ही पाहू शकता घट्ट असं झालेलं असणार आहे. आता याच्यावरचं आपण झाकण काढूया आणि हे हलवूया. जास्त पण घट्ट नाही, पण योग्य असं प्रमाण झालेलं आहे याचं. तर हे व्यवस्थित असं हलवून घेते मी. आणि या पापडाचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपण हे पापड घरामध्ये पण सुकवू शकतो पंख्याखाली. हे उन्हात जरी नाही घातले तरीही चालेल. 2 दिवस आपण पंख्याखाली हे सुकवले ना तर 1 नंबरच वाळतात हे. आता यामध्ये घालूया मीठ. जर तुमच्याकडे उपवासाचं मीठ असेल तर तुम्ही घालू शकता. आता माझ्याकडं अवेलेबल नाही आहे. आणि थोडे चिली फ्लेक्स पण घालायचे. मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित असं ढवळून घेते. नाहीतर काय होईल मीठ कुठं तर जास्त पडेल कुठं तर कमी पडेल असं होईल. तर व्यवस्थित असं आपण हे ढवळून घ्यायचं. यामध्ये आपण चिली फ्लेक्स घातली ना टेस्ट खूप छान येते. आणि हो मैत्रिणींनो, इथंपर्यंत तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर छोटासा लाईक करा. चिली फ्लेक्स घालायचे नसेल तुम्हाला तर तुम्ही मिरची पण बारीक करून घालू शकता. तर पहा तुम्ही किती छान असं घट्ट झालेलं आहे. तर अजून 1-2 मिनटं आपण हे व्यवस्थित असं ढवळून घेऊया. आणि आता हे आपण दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊया. यातलं आपण निम्मं कलरचं करायचं आहे आणि निम्मे पांढरे करायचे आहेत. जर तुम्हाला पांढरे पूर्ण बनवायचे असतील तर तुम्ही पांढरे पण बनवू शकता. तर मी काय करणार आहे निम्म्यामध्ये कलर घालणार आहे आणि निम्मे पांढरे करणार आहे. तर हे पहा आता आपण हे साईडला काढून ठेवूया. आता यामध्ये मी केशरी कलर घालते. जो तुमच्याकडे आहे अवेलेबल ते तुम्ही घालू शकता. तर माझ्याकडे केशरी कलर आहे तो मी घातला आहे आणि तो व्यवस्थित असा ढवळून घेऊया यामध्ये. तर हा कलर कमी पडला आहे यात मी अजून थोडासा घालते आणि तो व्यवस्थित असा मिक्स करून घेते. तर तुम्ही पाहू शकता किती छान असं झालेलं आहे. आता काय करायचं आपण याच्यावर आपण 1-2 मिनटासाठी झाकून ठेवून शिजवून द्यायचं. तर इथे पहा मी याच्यावर झाकण ठेवते आणि 1-2 मिनटे हे शिजण्यासाठी ठेवते. तर 1-2 मिनटाने आपण याच्यावरचं झाकण काढूया. तर पहा कलर पण असा छान असा शिजलेला आहे. उठून दिसायला लागलेला आहे कलर. मिक्स करूया हे व्यवस्थित, नाहीतर काय होईल खाली करपू शकते. आता याच्यावर आपण झाकण झाकून ठेवूया. आता हे पांढरं मिश्रण आहे ना यामध्ये आपण चिली फ्लेक्स घालूया. चिली फ्लेक्स अवेलेबल असेल तर तुम्ही घालू शकता किंवा मिरची पण घालू शकता. तर माझ्याकडं आहे मी ही घालते. मिरची घालताना काय करायची ती मिरची मिक्सरला बारीक करायची आणि ती यामध्ये ॲड करायची. खूपच छान पापड बनतात त्याने पण. तर तुम्ही इथे पाहिलं मी यामध्ये पापड खारचा अजिबात वापर केलेला नाही आहे. तरीही आपले पापड इतके छान असे फुगणार आहेत ना. तुम्ही पाहिले की लगेचच रेसिपी बनवणार आहात. चला तर मग वेळ न घालवता आपण हे पापड घालायला घेऊया, म्हणजेच बनवूया. खूप पातळ करू नका, थोडं जाड ठेवा. तर इथे मी प्लास्टिकचा एक कागद घेतला आहे. त्या कागदावर हे असं वतते. तुम्ही छोट्या चमच्याने जरी वतलं ना तरीही चालेल. जास्त पातळ पण नाही करायचं, असं घट्ट घट्टच आहे ना घालायचं, म्हणजे ते वाळल्यानंतर पातळ बनतं. तर पहा हे आम्ही चमच्याने घालत आहे. तुम्ही छोटे अशा चमच्याने घातले तरी चालेल. आता मला मदत करायला माझ्या सासूबाई पण आहेत आणि माझा मुलगा पण आहे. आता ते दोघं कशी घालतात तुम्ही पाहू शकता पुढे. आणि हे पापड मी पंख्याखाली घरातच सुकवत आहे. मी काय हे उन्हाला घालणार नाही आहे.
हे पापड 2 दिवस आपण पंख्याखाली घरात सुकवायचे. तर इथे मी पांढऱ्या कलरचे हे पापड घातले आहेत. त्याचबरोबर मी कलरचे पण इथे घालत आहे. हा माझा मुलगा घालत आहे पापड इथे. त्याचबरोबर सासूबाई पण इथे घालत आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि पापड असे छान असे तयार पण झालेले आहेत. जर हे पापड तुम्ही उन्हात ठेवले ना तर ते लगेचच आहे ना सुकतात. म्हणून ही रेसिपी या सीझनमध्ये एकदम परफेक्ट आहे. तर तुम्ही इथे पहा, इथे पापड आपले घातलेले आहेत. भरपूर असे पापड झाले आहेत. हे एवढे पापड अर्ध्या वाटी साबुदाण्यापासून बनवले आहेत. तर पहा, पांढऱ्या कलरचे पापड पण किती छान दिसत आहेत. त्याचबरोबर केशरी कलरचे पण पापड किती छान झाले आहेत. कोणाला विश्वासच बसणार नाही की हे अर्ध्या वाटीचे साबुदाणे पळी पापड झाले आहेत. किती छान असे झालेले आहेत. आता आपण हे पंख्याखाली 2 दिवस वाळवायचे आणि त्यानंतर आपण तळून बघणार आहोत. तर तुम्ही हे उन्हामध्ये पण ठेवू शकता. मी पंख्याखाली सुकवणार आहे. तर 2 दिवसांनी तुम्ही पाहू शकता किती छान असे बनलेले आहेत. छान सुकलेले पण आहेत. तर हे कलरचे आहेत पहा तुम्ही. याला आपण केशरी कलर घातलेला होता. त्याचबरोबर मी पांढरे पण तुम्हाला दाखवणार आहे. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, परफेक्ट असं प्रमाण झालेलं आहे. आता इथे पांढऱ्या कलरचे तुम्ही पाहू शकता. पांढऱ्या कलरचे पापड पण आपले किती छान असे झाले आहेत. आपण यामध्ये चिली फ्लेक्स घातलेले आहे. किती छान असे झालेले आहेत. आपण काय करूया आता, हे दोन्ही पण पापड तळून घेऊया. तळण्यासाठी इथे मी कढई अगोदरच ठेवली होती. त्यात तेल गरम झाले आहे. तेल गरम झाले का नाही त्यामध्ये आपण पापड सोडूया. तेल जास्त असं कडक पण नाही करायचं. जर जास्त केलं ना तर आपले पापड करपू शकतात. तर पहा, वाटीसारखे झालेले आहेत पापड. म्हणजे जशी आपली वाटी असते ना तसे झालेले आहेत. तर आपण हे पापडातलं तेल असं नितळायचं आणि काढायचं. आता यामध्ये आपण पांढऱ्या कलरचे पापड पण तळून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता पांढऱ्या कलरचे पापड पण किती छान असे तळलेले आहेत. वा, किती छान असे फुलत आहेत. खूपच खुसखुशीत आणि टेस्टी पापड तयार. आता हे पापड आपण काढून घेऊया. चला तर मग सर्व करून घेऊया. तर तुम्ही इथे पाहू शकताय पापड तळल्यावर याचा आकार वाटीसारखा झालेला आहे. तर मी इथे तुम्हाला केशरी कलरचे दाखवते. पांढऱ्या कलरचे माझ्या मुलांनी खाल्ले आहेत त्यामुळे मी तुम्हाला केशरी कलरचे दाखवते. किती छान असे झालेले आहेत पापड. तुम्हाला इथे मी मोडून पण दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज लागेल. तुम्हाला आवाजावरूनच ओळखले असेल आपले पापड कसे झाले आहेत ते.